2,500 दिव्यांगांचा महापालिका मतदानावर बहिष्कार. दिव्यांगांच्या हक्काचा 5% निधी न मिळाल्याने संताप. इचलकरंजी महानगरपालिका झाल्यापासून गेल्या 3 वर्षात इचलकरंजी शहरातील दिव्यांग बांधवांना 1,300 ते 1,400 रुपये अशी तुटपुंजी रक्कम देऊन इचलकरंजी महानगरपालिका दिव्यांगांची बोळवण करत आहे. जिथे इचलकरंजी महानगरपालिकेचे उत्पन्न वार्षिक जवळपास 200 कोटीच्या घरात असून देखील दिव्यांगांना त्यांच्या हक्काचा 5% निधी दिला जात नाही. तसेच 2024-25 या वर्षात इचलकरंजी महानगरपालिकेच्या एकूण 194 कोटी रुपयांच्या स्व-उत्पन्नातील 5% म्हणजे 9 ते 9.5 कोटी रुपयांचा दिव्यांगांसाठीचा निधी द्यावा लागत असून इचलकरंजी महानगरपालिका महिला व बाल विकास कल्याणचा हा खोटा GR दाखवून दिव्यांगांची फसवणूक करत आहे. त्यामुळे दिव्यांगांच्या 5% निधीमध्ये होत असलेल्या घोटाळ्याच्या निषेधार्थ शहरातील सुमारे 2500 दिव्यांग बांधवांनी महापालिका मतदान कार्यक्रमावर बहिष्कार जाहीर केला आहे. आज प्रहार संघटना आणि इचलकरंजी दिव्यांग कृती समितीने दिव्यांग मतदान जनजागृती कार्यक्रमावर बहिष्कार टाकत तीव्र नाराजी व्यक्त केली. दिव्यांग समितीच्या मते दिव्यांग कल्याणासाठी असलेला 5% निधी शासनाच्या GRनुसार देणे बंधनकारक असतानाही महानगरपालिकेकडून चुकीचा शासन GR दाखवून दिव्यांगांची जी फसवणूक करत आहे. त्यामुळे हक्काचा 5% निधी न मिळाल्यामुळे दिव्यांग बांधवांचे अत्यावश्यक उपक्रम ठप्प झाले आहेत. त्यामुळे शासन GRनुसार दिव्यांगांचा 5% निधी मंजूर न झाल्यास व शासन GRनुसार वाटप न झाल्यास इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दिव्यांग बांधव तसेच त्यांचे नातेवाईक पै पाहुणे मतदान करणार नाहीत, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी 3 डिसेंबर जागतिक अपंग दिनी इचलकरंजी महानगरपालिका समोर काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला जाणार असल्याची घोषणाही करण्यात आली. यावेळी प्रहार संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष सुनील पाटील, अध्यक्ष अनिल विजयनगरे, इरफान बागवान, अंजना नेतले, इचलकरंजी दिव्यांग कृती समितीचे जीवन पोद्दार, दिलीप शिंदे, भाजपा आघाडी अध्यक्ष भानुदास तासगावे, संभाजी निंबाळकर, महानंदा पाटील, मानव अधिकार संघटनेचे दादासो सुतार, मार्तंड कांबळे, संतोष येलगार आदी मान्यवर उपस्थित होते.